एक एक्झाम्पल आहे इथं प्रॉफिट आणि लॉस याच्यावरती. तर एक विदिन 1 to 2 minutes वी विल सॉल्व दिस. Read this question. Nana Sahib purchased an ox for rupees 32,000 and he spent rupees 1,500 on transportation to take it home. म्हणजेच काय, तर नानासाहेबांनी खरेदी केला ऑक्स किती रुपयाला, 32,000 रुपीजला, आणि त्यांनी त्याच्यावरती 1,500 ट्रान्सपोर्टेशनला पण वापरली. म्हणजे त्यांची टोटल कॉस्ट प्राईस जेव्हा आपण कन्सिडर करतो, म्हणजे खरेदी किंमत जेव्हा आपण खरेदी करतोय, ओके, तर त्याची किंमत प्लस ट्रान्सपोर्टेशन अशी दोन्ही. म्हणजेच खरेदी म्हणजेच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो तर कॉस्ट प्राईस. कॉस्ट प्राईस काय येणार आहे आपली, त्यांनी विकत कितीला घेतला आहे, 32,000ला घेतला, बट ट्रान्सपोर्टेशनला किती रुपये त्यांचे गेले, 1,500. म्हणजेच टोटल किती येणार, हा 0 प्लस हा 0, यू विल गेट 0, दिस 0 प्लस 0 0, 0 प्लस 5 5, 2 प्लस 1 3 अँड दिस 3. म्हणजे एवढे कॉस्ट प्राईस झाली आपली. कॉस्ट प्राईसलाच आपण काय म्हणू शकतो, CP म्हणू शकतो. ओके, नेक्स्ट, आफ्टर 3 months, दॅट मीन्स 3 महिने के बाद, ही सोल्ड इट फॉर रुपीज 35,300. म्हणजे सेल केला त्याने, विकून टाकला. सोल्ड म्हणजे विकला. सेलिंग प्राईस कितीला विकला त्याने तो ऑक्स, 35,300. ओके, वी विल राईट ओनली व्हॅल्यूज. देन नेक्स्ट, तर आता नेहमी लक्षात ठेवायचं, जर विक्री किंमत म्हणजेच याला आपण म्हणतो सेलिंग प्राईस जर जास्त असेल कशापेक्षा, खरेदी केल्यापेक्षा, तर नेहमीच आपल्याला काय होतं, प्रॉफिट होतं. म्हणजेच काय बघा, सपोज मी एक पेन्सिल 5 रुपयाला घेतली आहे आणि मी ती माझ्या फ्रेंडला किंवा मी ती दुकानामध्ये आपण विकली किती रुपयाला, 10 रुपयाला, तर ते आपला काय झालं, 5 रुपयाचा प्रॉफिट झाला. म्हणजे मी घेतली होती, कॉस्ट प्राईस माझी कमी होती, पण विकलेली प्राईस 10 ही जास्त होती. म्हणजेच माझं काय झालं, प्रॉफिट झाला. म्हणजे नेहमी सेलिंग प्राईस मोठी असेल तर कॉस्ट आणि कॉस्ट प्राईस कमी असेल तर नेहमीच आपला काय असतो, प्रॉफिट. आणि क्वेश्चन विचारलेला आहे, हाऊ मच प्रॉफिट डिड ही अर्न इन दिस ट्रान्झॅक्शन. मग नानासाहेबांना किती प्रॉफिट झाला, तर नेहमी प्रॉफिटचा फॉर्म्युला काय असतो, सेलिंग प्राईस म्हणजे विकलेली किंमत मायनस खरेदी कितीला केली, तीच म्हणजेच कॉस्ट प्राईस म्हणायचं. सिंपल लक्षात ठेवायचं. सेलिंग प्राईस किती आहे आपली, 35,300 मायनस कॉस्ट प्राईस किती आहे आपली, 33,500. ओके, दोघांचं सबट्रॅक्शन करून टाका. हे असं 35,300. तुम्हाला हॉरिझॉन्टली जमत नसेल, यू कॅन अरेंज दिस व्हर्टिकली अँड सॉल्व दिस. 0 0 0, 13 5 गेले, किती उरले तुमचे, 8 उरतील. मग इकडं गेला, 5 मधून 4 गेले, 1 उरला, 3 - 3. म्हणजेच रुपीज तुमचे किती येणार आहेत, 1,800. व्हॉट वी हॅव से, आणि सिम्बॉल कसं लिहितो आपण रुपीजचा, इज इक्वल टू रुपीज 1,100. दॅट मीन्स नानासाहेबांना इन दिस ऑक्स किती रुपयाचा फायदा झाला, प्रॉफिट 1,800 रुपीज. आपको यहाँ पे ऑप्शन भी है, यू कैन सिलेक्ट दिस ऑप्शन. This is from scholarship of 5th standard, 5th standard books. Example depending on profit and loss. Okay.